आजच्या पाहुण्या जिथून येणार आहेत त्या जागेचं मी नाव जरी सांगितलं तरी तुमची हिंमत होणार नाही रिमोटला हात लावण्याची. कारण हे असं ठिकाण आहे जिथे काही लोकांना फिरायला जायचं तरी असतं, काही लोकांना इथली खाद्य संस्कृती आवडते, काही लोकांना इथला समुद्र आवडतो, तर काही लोक इथे हनीमूनला गेलेले असतात. आज ज्या मॅडम इथे येणार आहेत त्यांचं नाव आहे अर्चना रेगे आणि त्या गोव्याहून येणार आहेत आणि तिथली खाद्य संस्कृती म्हणजे यांच्या अगदी हातची चव आहे. फार मनापासून त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या भागाला करूया सुरुवात. प्लीज वेलकम अर्चनाजी रेगे. या नमस्कार. या 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 कशा आहात तुम्ही? मस्त. फार मनापासून तुमचं स्वागत. तुम्ही गोव्याहून आलाय असं आम्हाला कळलं. गोव्यावरून आले. वा फार छान. कुठे गोव्यात कुठे? परवरीमला. मापसा आणि पणजीच्या मध्ये आहे ते. परवरीम. परवरीम. बर. तिकडनं सगळे बीच जवळ आहेत. कोण कोण असतं घरी तुमच्या? मी, माझे मिस्टर, नातू आणि सुनबाई, आम्ही 4 जण राहतो. अरे वा फार छान. काय करतो नातू? किती वर्षांचा आहे? 9 वर्षाचा आहे आणि त्याचे वडील शेफ आहेत. ते बेंगलोरला असतात. बर सर्व्हिसला. बर. म्हणजे तुमचा मुलगा? माझा मुलगा तो बेंगलोरला असतो. बेंगलोरला असतो आणि तो शेफ झालाय. शेफ आहे. वा. ही आवड तुमच्या घरामध्ये आधीपासून आहे का मुलांनी अचानक शेफ होण्याचं नाही, ठरवलं? आधीपासूनच आहे. वा फार छान. तुमच्या पण काही वेगवेगळ्या आवडी आहेत असं आम्ही ऐकलंय. काय त्या आवडी आहेत? मला भजनाला जायला आवडतं. भजनाची आवड तुम्हाला? भजनाची आवड आहे. चला मग एखादं भजन म्हणून दाखवा ना प्लीज अर्चना मॅडम. एखादं लोकगीत किंवा पारंपरिक जी गोव्याची पद्धत आहे तिथलं एखादं गाणं जे तुमच्या कानावरती पडलंय. गोव्याला धावलेलं एक गीत म्हटलं जातं. प्लीज आम्हाला ऐकायला आवडेल. खळ्यांचा लो मुसळाचो, फाटल्यान आवाज चालो दुसऱ्याचो, फुडल्यान खेळ खेळतात धाल्याचो, फाटल्यान खेळ चालतो तिसऱ्याचो. तिसऱ्या म्हणजे शिंपल्या. शिंपल्या. म्हणजे बाहेर खळ्यात खळलं जातं आणि पाठीमागे तिसऱ्या धुतल्या जातात, त्याचा खळखळ आवाज येतो. म्हणजे बघा ही जी गाण्याची किंवा आपल्याकडे जुन्या जात्यावरच्या ओव्या होत्या ते घरामध्ये नेमकं काय चालू आहे याचं वर्णन करणाऱ्या ओव्या होत्या. हे पण तेच आहे. म्हणजे घराच्या पुढच्या भागात काय चालू आहे आणि मागे काय चालू आहे याचं वर्णन आहे बरोबर ना? त्याच्यामध्ये. आणि तशी बरीच ही गाणी आहे. पण मी आता काय झालं, आम्ही आता 10 वर्ष झाली गोव्यात आहे. बर. पहिली मी विदर्भात होती, अमरावतीत. कुठे गेलात तुम्ही? कुठे जास्त करमतो, गोव्यात का अमरावतीत? गोवा. अच्छा. आणि तुमचं माहेर कुठलं? जोगेश्वरी, मुंबई. जोगेश्वरी ते गोवा, गोवा ते अमरावती, अमरावती ते गोवा. बरोबर ना? फार छान. वा अर्चनाजी, आता आपण स्वयंपाकघरात जाऊया. थोड्या गोव्याच्या, थोड्या अमरावतीच्या, थोड्या जोगेश्वरीच्या गप्पा मारूया आणि रेसिपी करूया. चालेल? या. अर्चनाजी पदार्थ कोणता करणार तुम्ही? बांगड्याची उडद मेथी. काय? बांगड्याची उडद मेथी. उडद मेथी. हे म्हणजे थोडस गोवा अमरावती गोवा सारखंच आहे. हो. है ना? कॉम्बिनेशन काहीतरी वेगळं आहे याच्यात. बरं मी तुम्हाला काय म्हणू? काकू, ताई, अर्चना? अर्चना म्हटलं तरी चालेल, काकू म्हटलं तरी चालेल. अर्चना काकू छान. अर्चना काकू चांगली, जवळचं नातं येतं. जवळचं नातं येतं. हो की नाही? तुम्हाला लाडानी काय म्हणतात? मिस्टर म्हणा किंवा घरातली माणसं? माधुरी. पहिलीचं नाव आहे ना आईकडचं, ते माधुरीच आवाज देतात. अच्छा. तिकडची माणसं अजूनही माधुरी म्हणतात. मिस्टरही माधुरी म्हणतात. अच्छा. मिस्टर माधुरीच म्हणतात. माधुरी म्हणतात कारण त्यांना माधुरी दीक्षित आवडते ना. कोणाला? मिस्टरना. तुम्हाला कोण आवडायची किंवा आवडते? अमोल पालेकर आवडायचे. म्हणजे माझे मिस्टर अमोल पालेकर कसे दिसतात. मला खूप लोक म्हणतात तू पण अमोल पालेकर सारखा दिसतो. आज आपल्याला पदार्थ कुठला करायचा आहे काकू? बांगड्याची उडद मेथी. बांगड्याची उडद मेथी. फारच छान. चला फ्रेश बांगडा आपल्या समोर आहे. लागणारं साहित्य सांगा. बांगडे, खोबरं, कांदा, उडदाची डाळ, तांदूळ, चिंच, मेथी, लाल तिखट, हळद, मीठ आणि काळी मिरी. फार छान. एक मात्र मला असं वाटतंय की ह्या पदार्थाला तुम्ही तुमचा टच दिलेला आहे. त्याचं कारण असं आहे, माझी आई मला नेहमी म्हणते की ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी जर मेथ्या भिजवून खाल्ल्या किंवा मेथीचं पाणी पिलं तर तुमच्या शरीरातला अनावश्यक वाढलेला इन्शुलिनचं प्रमाण जरा बॅलन्स मध्ये येतं. चला कृती पहिल्यांदा काय करायची सांगा. आता पहिल्यांदा मेथी, तांदूळ आणि उडदाचे हे थोडंसं भाजून घ्यायचंय. भाजून घ्यायचं. पॅन देऊ तुम्हाला? हो. पहिल्यांदा काय घालायचंय? पहिल्यांदा थोडंसं तेल घालायचंय. थोडंसं म्हणजे नावाला.
अगदी तुम्ही सांगाल तेवढंच. बस बस. पुरे का? हम्म. आता तेल गरम होईपर्यंत मला सांगा, सगळ्या जगातली लोक गोवा फिरायला येतात. तुम्ही गोवा फिरलायत की नाही? हो. कुठे कुठे गेलायत? तुम्हाला कुठे आवडतं जायला? सगळी देवस्थानं, शांतादुर्गा, मंगेश, देवकी कृष्ण, अख्ख्या ह्याच्यात कुठचं देऊळ नसेल तर देवकी कृष्ण हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. अरे वा, तेल गरम झालंय. मेथी घालायची का? थोडीशी. बस. सुनबाई कुठल्या आहेत तुमच्या? कोल्हापूर. अरे वा, मग तर काय, कशा आहेत? बऱ्या आहेत? मस्त. तुमच्याशी टीचर आहे. हा? टीचर आहे. कोणाची? तुमची? शाळेची. अच्छा, शाळेची. मला वाटलं टीचर आहे म्हणजे. टीचर जॉब करते. अच्छा. बस बंद कर. तुमच्याशी कसं नातं आहे? मस्त. मैत्रिणीसारखं? मस्त. बेस्ट. उडदा आता ही उडदाची डाळ किती? थोडी. बस. मग आता तुमचा मुलगा तर नोकरीच्या निमित्ताने ह्याला असतो ना, बेंगलोरला. मग सुनबाई आणि इथे तुम्हीच. मग तुमची मध्ये काय, तुमची काय गमती जमती होतात सुनबाईच्या तुमच्या, एकत्र फिरायला जाणे वगैरे वगैरे? सगळीकडे. हो का? आता सुनबाईच घेऊन आली. इथे सुनबाईच घेऊन आली आहे? क्या बात आहे. त्यांना वाटलं का की तुम्ही या कार्यक्रमात यावं? मस्त. आणि माझ्या नातवाने पहिली व्हॉट्सअपवर फोटो काढला आणि आई रेसिपी पाठवून दे आपण. अच्छा, असं केलंय होय तुम्ही? नातू आमचा खूप एक्सपर्ट आहे त्याच्याबद्दल. अरे वा, किती मला काही भारी. येत नाही मोबाईल. त्याने फोटो काढला टीव्हीवरचा, लगेच सांगितलं आजी हे बघ आलेलं आहे, आपण पाठवायचं सरकर्शन दादाला. म्हटलं चल. म्हणजे बघा, या कार्यक्रमात एक आजी आपल्या नातवानी फोटो पाठवला म्हणून येऊ शकली. किती भारी गोष्ट आहे ही. मला ऐकूनच छान वाटलं. आता काय? थोडीशी घाला. आता आपण काय घातलं याच्यात? तांदूळ भाजायला घातले. तांदूळ. ठीक आहे. हा तांदूळ पर्टिक्युलर असा कुठला आहे का ह्याच वापरायचा? नाही, कुठचाही तुम्ही घरात जो यूज करता तोच घालायचा. फक्त तो धुवून घालायचा, कारण काय आपण घरी तांदूळाला कीड लागू नये म्हणून बोरिक पावडर लावतो. म्हणून ते जरा धुवून जरासे असे सुकवायचे आणि ते भाजायचे त्याच्यावर. बरोबर. झालंय बरं काय भाजून? हो, छान. झालं. आता काय हो? वास खमंग येतोय. एकदम छान. आता काय? आता हे काढून ठेवायचं. थंड होऊ द्यायचं. तुम्हाला एरवी रोजच्या स्वयंपाकात कोण मदत करतं? मीच. सुनबाई नाहीत करत का? सुनबाई सकाळी 7ला शाळेत जाते. हो. टीचर जॉब असल्यामुळे. हो, त्याच्यामुळे तुमचं तुम्हीच करता. पण आज मी मदत करणार आहे. बरोबर. आता आपल्याला काय वाटण करायचंय? म्हणजे ह्याच्यामध्ये कांदा घालायचा का? नाही, हे नुसतंच वाटायचं जाडसर. बरं, पावडर करायची जाडसर. म्हणजे आता अर्चना काकू म्हणतायत त्याप्रमाणे आपल्याला 2 वाटणं करायची. 2 वाटणं करायची. एक वाटण या तांदळाचं थोडस जाडसर वाटायचं. दुसऱ्या वाटणात काय? कांदा सगळा लागेल? नाही, थोडा. बस. पुरे घाला. 4-5 दाणे मिरीचे, काळी मिरीचे, खोबरं, ओलं खोबरं आहे ना? ओलं खोबरं. बरं. चिंच, लाल तिखट, हळद. आता हे फक्त वाटून आणायचं आपण. घेऊन आपण ते काय नाही, आपल्याला मदतीला आपल्याकडे माणसं आहेत. थोडक्यात आता आपल्याला 2 वाटणं करायची आहेत. उडदाच्या डाळीचं थोडंसं जाडसर आणि याची पेस्ट. करेक्ट. तुम्हाला माहितीये का, तुमच्या घरी मदतीला एरवी तुम्हाला कोणी नसतं, पण आमच्याकडे मदतीला मला एक आचारी बुवा आहेत. मी त्यांना बोलवलं किती येतात आणि मग त्यांच्याकडे वाटण द्यायचं. फक्त त्यांना या असं म्हणावं लागतं आदराने. या आचारी बुवा. या. फार मान लागतो बाबा. जावयाला तरी काय लागेल एवढा मान लागतो यांना. त्यांना सांगा हे वाटण करून आणा. हे वाटण करून आणा. हा, धन्यवाद. आमच्या काकूनी सांगितलंय तेवढं तरी ऐका. धन्यवाद. जा, गेले. तोपर्यंत आपण गप्पा मारू.